गाड़ी दिवाली हो जाऊन याचा नंबर घेऊन हॅलो सूरमणी प्रभाकर धाकडे गुरुजींचं या मोक्षधाम स्मशानभूमीमध्ये पोहोचलेलं आहे. सूरमणी त्यांच्या व्हायलिनचा आवाज आपण ऐकत आहोत. चला आपण अंदर चलो चलो संपूर्ण क्या जय भीम जय भीम अच्छी कड़ू है ना लेंगे
असंही घेतात आ रहे हैं ना, पीछे के पब्लिक आ रही है ना। जा 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 नहीं गर्दी होती है। एक बाईक तिकीट फक्त घंटे घेऊन एक घेऊ बाईक तिकीट आजूबाजूचे सगळे लोक हटायचे। हा हॅलो हा आया सिकंदर ओ सिकंदर चला खाली होऊन जातो साईडला बरं नमामि संघं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि शरणं गच्छामि शरणं गच्छामि यम्पि बुद्धं शरणं गच्छामि यम्पि धम्मं शरणं गच्छामि यम्पि संघं शरणं गच्छामि यम्पि बुद्धं शरणं गच्छामि यम्पि संघं शरणं गच्छामि यम्पि धम्मं शरणं गच्छामि यम्पि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादयामि भिन्नादाना वीरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वीरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादयामि गामेरय मज्जपमादठाना वीरमणि सिक्खापदं समादयामि शरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा प्रमादेन शीलसम्पादेत
करणीयमत्थ कुशलेन यन्तं सन्तं वरं अभिसमित् सत्को मुजुच्च सुजुच्च सुवचोच्च सबुदुवन्तिमानि सन्तं सकोच सुवरोचन अप्रकिञ्चो च सल्लौक्योक्ति शान्तिन्द्रियो च निपक्येन विद्योपदे सुखिनो वा देविनो हन्तु सब्बे सत्ता भवन्तु सुखितस्ता एके जीवानुभूतस्ते तसा वा थावरा वा अनुवसे दिगा वा एमहन्ता वा मध्यमानस्य का अनुपतूला दिक्खा वा यंगदिक्खा वसन्ति अभिदूरे भूता वा संभवे शिव सब्बे सत्ता भवन्तु सुखितस्ता न परो करन्ति माता यतानि अङ्कुत्तम् आयुषायैक पुत्रम् अनुरक्ते एवं च सापलोकस्मिन् मानसं भावये अपरिमाणं बुद्धं न दोषतिर्यं असंवादं न वीरं असमस्तं चित्तं चरं निसिन्नो शयानो वा यावतस्य विगतमिद्दो एतं सचिरजित्तेयं ब्रह्मवेत्तं विहारयितमाहो दिष्टिं च अनुभवब्रह्मशीलवादस्य कामेषु विनयकेदं नैदातु गप्पसेयं पुनरेत्तेहि आकाशट्टा च भूमट्टा देवानादामनिद्दिका पुयन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनं चिरं रक्षन्तु देशनं दन्तन्तु नं परन्ति सब्बपापस्सहकरणं सरस्वोपसम्पदा सचित्तपरियोदपणं एतं बुद्धानुशासनम् साधु 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 आणि बाजूला सरकून द्या सगळे लोक बाजूला सरकून द्या उतरून द्या खाली खाली उतरा सगळे लोक उतरून द्या खाली सगळे लोक बाहेर बाहेर खाली या हिंदुस्तान के आलीशान वायलिन वादक जनाब प्रभाकर ठाकरे जी, मेरा उनका बहुत पुराना साथ रहा। अक्सर जब मैं आकाशवाणी प्रोग्राम के लिए जाता था, गज़ल के प्रोग्राम के, तो उनके वायलिन वादन से मेरी गज़ल समझ जाती थी। और आकाशवाणी के अलावा स्टेज शो भी हमने कई साथ में किए हैं। मेरी दुआ है खुदा से कि भगवान उनकी आत्मा को शांति दे और उनके तमाम फैमिली मेम्बर्स को ये सब बर्दाश्त करने की ताकत दे। मशहूर एंकर किशन शर्मा साहब का मुझे थोड़ी देर पहले फ़ोन आया, तो उन्होंने कहा कि आप मेरी तरफ से ठाकरे जी को श्रद्धांजलि दे दीजिएगा। एक बात और कहना चाहता हूँ कि अल्लाह ने, ईश्वर ने हमारे ठाकरे जी की आंखों की रोशनी मतलब नहीं थी, वो ब्लाइंड थे, सब लोग जानते हैं, लेकिन उनको आंखों के बदले में उनको इतना फ़न दिया था कि ये पूरे हिंदुस्तान की जानी मानी शख्सियत बन गए। आप लोग सभी जानते हैं, मशहूर संगीतकार हमारे गुरु रवींद्र जैन साहब ने एक दो शेर उनके लिए, देखिए क्या कहा था। जिनकी आंखों की रोशनी नहीं रहती उन सब के लिए है ये, हमारे ठाकरे जी के लिए भी है कि चांद सूरज के जो हैं वो मोहताज, चांद सूरज के जो है खुद मोहताज, भीख मांगो ना उन उजालों की और बंद आँखों से ऐसे काम करो आँख खुल जाए आँख वालों की। आयुष्यमान पिंपळघरे सर, आकाशवाणी नागपूरचे माजी स्टेशन डायरेक्टर दिगंबर पिंपळघरे सर,
लहानपणापासून संबंध होता. आकाशवाणीत येण्याच्या आधीपासून माझा संबंध होता. ते दरवर्षी भास्कर संगीत महाविद्यालयामध्ये जो कार्यक्रम होता तेव्हापासून मी प्रत्येक वेळेला त्या कार्यक्रमात राहायचो. आकाशवाणीमध्ये असताना त्यांनी अनेक कार्यक्रम केले, अनेकांना मार्गदर्शन केलं, अनेकांना शिकवलं आणि अनेकांना कसं गायचं कसं वाजवायचं हे संगीतच्या विद्यार्थ्यांना शिकवलं. हे फार मोठे त्यांचं आकाशवाणीमध्ये योगदान आहे. आकाशवाणीमध्ये जेवढे लोक आले ते सगळे त्यांच्या प्रेरणेने आले आणि त्यांची प्रेरणा एवढी जबरदस्त होती की एकदा त्यांनी शिकलं की त्यांना असं वाटायचं की आपल्याला आलं. इतकी एक प्रकारची त्यांच्यामध्ये एक प्रेरणा निर्माण झाली. अशा चांगल्या मोठ्या संगीतकाराला आपण मुकलो आहोत. त्यांना माझी श्रद्धांजली. माजी आमदार आयुष्यमान मिलिंद माने. घरची मंडळी दिसायला पाहिजे ना. आजच्या शोक सभेचे अध्यक्ष शोकाकुल बंधू आणि भगिनींनी पंडित सूरमणी प्रभाकर धाकडे गुरुजींचा आमच्यामधून अचानक निघून जाणे ही आमच्या सर्वांच्यासाठी दुःखदायी घटना आहे. पंडित सूरमणी प्रभाकर धाकडे गुरुजी हे मागच्या 40 वर्षांपासून संगीताच्या क्षेत्रामध्ये काम करीत आहेत. त्यांच्या व्हायोलिनच्या वादनाने ते केवळ आंबेडकरी जनतेमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये सुप्रसिद्ध झालेले होते. मला देखील त्यांच्या व्हायोलिनच्या वादनाचा मोह जो आहे आवरता आला नाही. मी वैद्यकीय शिक्षण घेत असताना गुरुजींकडे गेलो आणि त्यांना व्हायोलिन शिकवण्याच्यासाठी मी गळ घातली. काही दिवस त्यांच्या क्लासला गेलो, परंतु मग शिक्षणाचा जास्त ताण असल्याकारणानं मी ते शिक्षण पूर्ण करू शकलो नाही. परंतु मी त्यांच्यावर खूप मनापासून प्रेम करीत होतो. असे ते माझे चांगले गुरुवर्य आणि शिष्य होते. नेहमी काही संगीताच्या क्षेत्रामध्ये काही काम करायचं राहिलं तर धाकडे गुरुजी माझा विचार आणि सल्ला जरूर घेत. शेवटी इथे नितीन गडकरी साहेब सांस्कृतिक महोत्सव घेतात. त्या सांस्कृतिक महोत्सवामध्ये त्यांचं व्हायोलिन वादन कधी झालं नव्हतं. त्यांचा मला फोन आलेला आणि त्यांनी विनंती केली. मागच्या 6 डिसेंबरला अगदी शेवटचं सार्वजनिक त्यांचा कार्यक्रम व्हायोलिन वादनाचा झाला आणि तो शेवटचा ठरला. याचं मला दुःख आहे. आंबेडकरी गीतांना नवीन साज नवीन आयाम देण्याचं काम धाकडे गुरुजींनी केलेलं आहे. त्यांचं संगीत त्यांची बुद्ध आणि भीमगीते ही अजरामर आहेत. आजही आमच्या ते आठवणीत राहतील आणि या गीतांनी ते अमरही झालेले आहे. माझं तर व्यक्तिगत नुकसान झालंच आहे, समाजाचं झालेलं आहे, संगीताचं झालेलं आहे आणि आंबेडकरी चळवळीचं सुद्धा फार मोठं नुकसान झालेलं आहे. मी माझ्या कुटुंबाच्या वतीने संपूर्ण उत्तर नागपुरातील जनतेच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. आयुष्यमान 1 मिनिट, जरा ज्यांना बोलायचं आहे ना त्यांनी कृपया इथून निघून जावं, बोलू नये. आयुष्यमान जयप्रकाश गुप्ताजी. प्रसिद्ध संगीतकार, जगप्रसिद्ध व्हायोलिन वादक सुरमणी पंडित प्रभाकर रावजी धाकडे, ये नागपुर के लिए गौरव थे. जैसा संगीत की ना कोई सीमा होती है, ना कोई धर्म होता है, ना कोई भाषा होती है, और इसीलिए उन्होंने संगीत को अपने शिष्यों के माध्यम से दुनिया भर में फैलाने का काम किया. और मेरा ये मानना है संगीत के माध्यम से अजर अमर है. नागपुर की जो संस्कृति है उसको जोड़ने वाले, एक सामाजिक
समरसता का निर्माण करने वाले आदरणीय गुरु जी आज हमारे बीच नहीं है। हमारी 6 तारीख को 6 दिसंबर को उन्होंने अपने खानदान सांस्कृतिक महोत्सव में उनका कार्यक्रम रखा और एक अभूतपूर्व कार्यक्रम उन्होंने वहाँ दिया और शायद वो सार्वजनिक रूप से उनका अंतिम कार्यक्रम था। उन्होंने कुछ टिप्स भी दी माननीय नितिन जी गडकरी जी को और हमको कि एक सुरेश भट्ट सभागृह में एक संगीतमय कार्यक्रम उनका विशेष रूप से रखा जाए और हमने उसकी रूपरेखा भी तैयार कर ली थी कि मार्च में उनका एक कार्यक्रम रखेंगे। प्रभाकर राव जी धाकड़े निश्चित रूप से नागपुर के लिए गौरव है। उनके निधन से मैं समझता हूँ कि एक विशेष पूरे नागपुर शहर के सामाजिक, राजनीतिक, धार्मिक, संगीतमय क्षेत्र की बहुत बड़ी क्षति हुई है। ईश्वर उन्हें सदगति प्रदान करें और साथ ही उनके परिवार को ये दुख सहन करने की शक्ति दे, क्योंकि उनका चाहने वाला वर्ग मैं समझता हूँ पूरे नागपुर में हर वर्ग जो उनके चाहने वाले लगभग मैं भी 50 वर्षों से हम लोग नई पीढ़ी के लोग उनको देखते आए हैं। मैं हमारे खासदार सांस्कृतिक महोत्सव समिति की ओर से हमारे नागपुर शहर के खासदार केंद्रीय मंत्री माननीय नितिन गडकरी जी के ओर से और हमारे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी की ओर से और जो ठाकरे जी के मित्र परिवार है बड़ा उन सबकी ओर से उन्हें श्रद्धांजलि अर्पित करता हूँ, उनके चरणों में नमन करता हूँ। बंधू आणि भगिनींनो, उद्या सकाळी 10 वाजता बीना संगम या ठिकाणी अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम आहे। उद्या सकाळी 10 वाजता बीना संगम येथे आणि उद्या संध्याकाळी 6 वाजता पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम आहे। राजाभाऊ बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह सिद्धार्थनगर टेका येथे उद्या संध्याकाळी 6 वाजता। विनंती आहे सहज योगचे राजेंद्र गिरी सरांना त्यांनी या ठिकाणी यावं। सहयोग नागपूरचा जो परिवार आहे त्याच्यातर्फे मी आदरणीय गुरुजींना आदरांजली देण्यासाठी उपस्थित आहे। 1985 पासून ठाकरे गुरुजींचा जो संबंध आहे सहयोग परिवाराशी आलेला आहे आणि त्यानिमित्ताने संगीताच्या माध्यमातून त्यांनी देश विदेशामध्ये अनेक कार्यक्रम केलेले आहेत। आज सहयोग परिवारामध्ये त्यांना जवळपास 100पेक्षा अधिक देशामध्ये त्यांना लोक ओळखतात, त्यांचं संगीत आवडीने ऐकतात। सहयोगामध्येच त्यांनी भरपूर कार्य केलेलं आहे, अनेक रचनांना त्यांनी संगीतबद्ध केलेलं आहे आणि त्यांनी संगीतबद्ध केलेल्या रचना आजही आम्ही आमच्या ध्यान केंद्रावरती नियमित गातो, प्रार्थना आम्ही घेतो। त्यांच्या ज्या आठवणी आहेत त्या सदैव आमच्यासोबत राहणार आहेत। मी आज इथे लाईफ इटर्नल ट्रस्ट जे पूर्ण जगाचं ट्रस्ट आहे त्या ट्रस्टतर्फे लाईफ इटर्नल ट्रस्ट विदर्भ रिजन, त्यानंतर नॅशनल श्री माताजी निर्मला देवी नॅशनल ट्रस्टतर्फे महाराष्ट्र सहयोगा समिती, महाराष्ट्र सहयोगा परिवार तसेच नागपूर सहयोगा परिवारातर्फे आदरणीय गुरुजींना माझी श्रद्धांजली अर्पित करतो। धन्यवाद। आयुष्यमान जोगेंद्र कवाळे सर या ठिकाणी आपली थोडक्यात श्रद्धांजली अर्पण करतात। शिरोमणी प्रभाकररावजी ठाकरे यांच्या निधनानिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित झालेले समस्त प्रभाकररावजी यांनी इंदोऱ्याच्या महानगरपालिकेच्या भास्कर संगीत विद्यालय सुरू केलं आणि तिथून त्यांनी आपल्या संगीत यात्रेची सुरुवात केली। प्रभाकररावांच्या या संगीत विद्यालयातून राज्यस्तरावरील आणि राष्ट्रीय स्तरावरील संगीत क्षेत्रातील अनेक कलावंत निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं। संगीत आणि माणसाने समान जोडण्याचं काम
असं म्हणतात मिले सूर मेरा तुम्हारा, या पद्धतीनं वेगवेगळ्या समुदायांना जोडण्याचं काम संगीताच्या माध्यमातून प्रभाकररावांनी केलं. भारतीय संविधानाचा शिल्पकार आज देखील मनामनामध्ये जनाजनामध्ये त्यांचं हे गीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति श्रद्धा निष्ठा व्यक्त करणारे हे गीत प्रभाकररावांनी सादर केलं. आज देखील माझ्या मोबाईलमध्ये ते गीत जपून ठेवलेलं आहे. जी संगीत क्षेत्राची सेवा केली त्याबद्दल सर्वांना त्यांच्याबद्दल मोठा आदर आहे. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्राची मोठी हानी झालेली आहे. तसेही मागासवर्गीय समाजामध्ये असा एखादा संगीतकार होतो त्याच्या जाण्यामुळे निश्चितच संगीत क्षेत्राची फार मोठी हानी झालेली आहे. ते गेलेत, पण त्यांचे सूर मात्र हमेशा आपल्या काळामध्ये गुंतत राहतील. या सूरमणी प्रभाकररावजी धाकडे यांच्या निधनामुळे त्यांच्या परिवारावर जे दुःख पोचवलं ते दुःख सहन करण्याचं सामर्थ्य भगवान बुद्धाच्या कृपेनं, बाबासाहेबांच्या कृपेनं त्यांच्या परिवारातील सर्वांना मिळावं अशी तथागताच्या चरणी, बाबासाहेबांच्या चरणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं, आंबेडकर समाजाच्या वतीनं आणि देशातील तमाम भीमसैनिकांच्या वतीनं आमचे दिवंगत संगीतकार प्रभाकररावजी धाकडे यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. जय हिंद. 1 मिनिट थांबता का, जरा थांबता. आदरणीय अनिल खोब्रागडे सर आपली आदरांजली व्यक्त करतील. भक्तिभाव श्रद्धा सुमने तुला अर्पिताना, कंठ दाटून ये अमुचा पूरलोचनाना, पूरलोचनाना. तुझी स्मृती अंतःकरणी दुःख कोरता है, सुगंधा परी तव कीर्ती दिगंतात वाहे, दिगंतात वाहे. भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे, सुगंधा परी तव कीर्ती दिगंतात वाहे, दिगंतात वाहे. शूद्र म्हणून जे जे मानव हीन लेखलेले, तमातून काढून त्यातू प्रकाशित केले, प्रकाशित केले. कोटी कोटी जनतेचा तू मार्गदीप आहे, सुगंधा परी तव कीर्ती. पंडित प्रभाकर धाकडे अमर रहे, अमर रहे. पंडित प्रभाकर धाकडे अमर रहे, अमर रहे. एक महत्त्वाची सूचना अशी आहे की येत्या 16 तारखेला 16 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृह या ठिकाणी नगरातर्फे आणि विद्यार्थ्यांतर्फे श्रद्धांजली सभेचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तुम्ही सर्व लोक सादर त्या ठिकाणी आमंत्रित आहात आणि हा कार्यक्रम बोधी फाउंडेशन आणि सरांचे सर्व विद्यार्थी यांच्यामार्फत घेणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्रदीप आगलावे सरांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी आपली श्रद्धांजली अर्पित करावी. शोकाकुल सर्व बंधू आणि भगिनींनो, सूरमणी प्रभाकरराव धाकडे यांचं दुःखद निधन होणं ही घटनाच संगीत क्षेत्राची फार मोठी हानी आहे असं आपल्या लक्षात येईल. बघा, आपल्याला डोळे आहेत, ज्यांना डोळे नाहीत, लहानपणी ते अधू झालेत, डोळे नसताना सुद्धा त्यांनी संगीत क्षेत्रामध्ये जी प्रचंड आपल्या कर्तृत्वाची भरारी घेतली
आणि सूरमणी म्हणून संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध झालेत. आपल्याला माहीत आहे की त्यांचं संगीत हे अतिशय महत्त्वाचं होतं. आत्ताच या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके मित्र प्राध्यापक अनिल खोब्रागडे यांनी एक गीत या ठिकाणी गीतामधलं एक कडवं सादर केलेलं होतं. भारतीय घटनेचा शिल्पकार तू आहेस हे गीत लहान लहान मुलापासून सर्वांच्या तोंडी आहे. आपल्याला माहीत आहे हे गीत, या गीतानं सूरमणी प्रभाकर धाकडे इथं अमर झालेत, परंतु हे गीत अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्या गीताचं जे शेवटचं कडवं होतं की तुझी कीर्ती जी आहे ती दिगंधात राहील, म्हणजे तेच कडवं म्हणजे अतिशय म्हणजे समयसूचकता ठेवून प्राध्यापक खोब्रागडे सरांनी आपली म्हणजे या ठिकाणी आदरांजली अर्पण केली. या ठिकाणी अधिक बोलणार नाही, कारण एक चांगली गोष्ट या ठिकाणी असं ठरलं की अनेक लोकांना बोलायचं आहे, अनेक लोकांना त्यांना आदरांजली अर्पण करायची आहे. म्हणजे सूरमणी धाकडे हे काही लहान नाव नव्हतं, हे संगीत क्षेत्रातलं आंबेडकरी समाजातलं एक मोठं नाव. डोळे नसताना असताना सुद्धा साहित्य म्हणजे संगीत क्षेत्रामध्ये प्रचंड भरारी घेणारं हे नाव आहे. आणि अशा या व्यक्तीच्या दुःखद निधनानिमित्त अनेक लोकांना आदरांजली अर्पण करायला म्हणून असा एक निर्णय घेण्यात आला की आपण नागपूर शहरामध्ये देशपांडे सभागृहामध्ये एक मोठी आदरांजली सभा घेऊ आणि सर्व क्षेत्रात लोकांना निमंत्रित करून सूरमणी प्रभाकर धाकडे यांना आपण आदरांजली अर्पण करूया अशा प्रकारे निर्णय घेतला. त्या निर्णयात मी स्वागत करतो आणि आपण सर्व लोक त्या ठिकाणी येणार आहात. ती तारीख जी आहे ती तारीख मला वाटतं या ठिकाणी लवकर जाहीर होईल, म्हणजे 16 किंवा 14 जी आहे ती तारीख होईल. आपल्या सर्वांच्या वतीनं मी सूरमणी प्रभाकरराव धाकडे यांना मी आपली आदरांजली अर्पण करतो आणि आजची शोक सभा इथे संपली असेल. पण यात मी काही सूचना 2 मिनिटासाठी सर्वांना विनंती आहे की एक मूक श्रद्धांजली आपल्याला इथे द्यायची आहे, सामूहिक श्रद्धांजली द्यायची आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला इथून निघायचं आहे. 2 मिनिटासाठी श्रद्धांजली. साधू साधू सरांनी व्हायोलिनवर वाजवलेले गाणं आहे. आता संपली रे कथा.